बातमी अमेरिकेची. अमेरिकेमागचा नैसर्गिक आपत्तींचा शुक्लकाष्ट काही करताना संपन्न दिसत नाहीये. अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य राज्यांमध्ये भीषण वादळानं थैमान घातलंय. महाभयंकर वावटळींमुळे मालमत्तेसह जीवितहानीही झालीय. पाहूया अमेरिकेतील वादळाचा थैथयाट. अमेरिकेत एकामागोमाग एक नैसर्गिक आपत्ती येत आहे. जंगलातला वणवा, हिमवादळ आणि आता भीषण वावटळीमुळे अमेरिकेतील अनेक राज्यांच्या जनजीवनावर परिणाम झालाय. जॉर्जिया, मिसिसिपी, मिसोरी, अर्कान्सास, कॅन्सास, अलाबामा या राज्यांमध्ये तर आणीबाणी घोषित करावी लागली आहे. या वादळानं शुक्रवारपासून थैमान घातलं. यात आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कॅरोलिना, पूर्व जॉर्जिया, फ्लोरिडामध्ये तर रविवार सकाळपर्यंत वादळानं उसंतच घेतली नव्हती. या वादळामुळे मालमत्तेचंही प्रचंड नुकसान झालंय. झाडं उन्मळून पडली आहेत. वादळाबरोबर अनेक ठिकाणी जोरदार वारे, मुसळधार पाऊस आणि धुळीची वावटळं असं भयंकर चित्र पाहायला मिळालं. जॉर्जियामध्येही असंच चित्र पाहायला मिळालं. आता वादळ शांत झाल्यानंतर सर्व व्यवस्था, यंत्रणा सुरळीत करण्याचं आव्हान प्रशासनासह नागरिकांसमोर उभं आहे. त्यातच पुन्हा वावटळींचा धोका आहेच, कारण अशीच वादळं पुढच्या काही दिवसांत येण्याचा इशारा राष्ट्रीय हवामान विभागानं दिलाय. मिसिसिपी राज्यातही वावटळ आणि वादळानं धुमाकूळ घातला. मिसिसिपीमध्ये सुमारे 6 जणांचा मृत्यू झालाय, तर 3 जण बेपत्ता आहेत, अशी माहिती मिसिसिपी राज्याचे गव्हर्नर टेट रिव्ह्ज यांनी दिली आहे. कोविंग्टन काउंटीमध्ये एका महिलेनं तर वावटळीचा आंखोदेखा अनुभव घेतला. तिनं दिलेल्या माहितीनुसार एका वावटळीमध्ये झाडं एका फटक्यात पूर्णच्या पूर्ण उन्मळून पडली. विजेच्या तारा उखडल्या गेल्या. एका घराचं तर होत्याचं नव्हतं झालं. कारमधून घरी परतत असताना तिला हा अनुभव आला. काही ठिकाणी तर वाहनच उलटून पडली आहेत. राज्यपाल टेट रिव्ह्ज यांनी राज्यात आणीबाणी जाहीर केली आहे. मी मागच्याच रात्री राज्यात आणीबाणी जाहीर केली. राष्ट्रीय हवामान सेवेकडून हवामानाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष दिलं जाते. गेल्या 48 तासात आपल्या राज्यात 12 वावटळी आल्या. मी तुम्हाला काही चांगली बातमीही देतो. काही जण बेपत्ता होते, त्यांचा सुगावा लागलाय. ते जिवंत आहेत, मात्र तरीही अद्याप 3 जण बेपत्ता आहेत. तर मिसोरीमध्ये वावटळ आणि वादळामुळे 12 ठिकाणी नुकसान झालंय. वादळानंतर झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी लोकच एकमेकांच्या मदतीसाठी पुढे आले. बेकर्सफील्डमध्ये नागरिक एकमेकांना मदत करताना दिसत आहेत. सगळ्या शहरालाच या वादळाचा तडाखा बसलाय. बेकर्सफील्डमध्ये अनेक व्यवसाय बाधित झालेत. त्यांचं मोठं नुकसान झालंय. घरांचीही छतं उडाली आहेत. खिडक्या दारं उखडली आहेत. आता लोकांसमोर पुनर्वसनाचा मोठा प्रश्न आहे. इथं या काउंटीचे नागरिक खरंच खूप छान आहेत. ते दिवसभर काही ना काही घेऊन येत असतात. आम्ही या सगळ्या वस्तू चर्चमध्ये साठवून ठेवत आहोत. ज्यांना ज्याची गरज असेल त्यांना तसं वस्तूंचं वाटप केलं जाईल. आम्ही अनेकदा अशीच एकमेकांना मदत करत असतो. जर काही वाईट घडलं, म्हणजे कुणाला कॅन्सर झाला, कुणाचं घर जळालं किंवा इतर कोणतीही दुर्घटना असली, तरी आम्ही सारे एक होतो आणि एकमेकांना आसरा देतो, धीरही देतो. दरम्यान शुक्रवारपासून सुरू झालेलं वादळ हे अतिधोका या श्रेणीत मोडतं, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर मार्चमध्ये अशी वादळं पाहायला मिळतात, असंही जाणकारांनी सांगितलंय. अर्कान्सास राज्यातही वादळामुळे मोठं नुकसान झालंय. इथंही राज्यपाल सारा हग्बी सँडर्स यांनी राज्य आणीबाणी जाहीर केली आहे. राज्यात 160 घरांचं नुकसान झालंय. काहींचं अंशतः नुकसान झालंय. राज्यात 3 मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. तर इथंही छोट्या छोट्या काउंटीमधून लोकांनीच एकमेकांना मोठी मदत केली आहे. त्याचं राज्यपालांनी कौतुकही केलं. संपूर्ण राज्यात केवळ विध्वंस दिसतोय, मात्र इथल्या लोकांनी खरोखरच मोठं धैर्य दाखवत एकमेकांना मदत केली आहे. मला माहिती आहे की हे एका रात्रीत होणार नाही, काही वेळ जाईल, पण लोकांच्या मदतीनं आम्ही हे नुकसान लवकरच भरून काढू. दरम्यान अलाबामा राज्यातही वादळामुळे 3 मृत्यू झालाय. अलाबामालाही शुक्रवारपासून अनेक वावटळींनी तडाखा दिला. इथंही घरांसह इमारती, रुग्णालयं, शाळांच्या इमारतींचं मोठं नुकसान झालंय. एका शाळेच्या खिडक्याही तुटल्यात, तर स्कूल व्हॅन उलटून चक्क शाळेच्या छतावरून लटकत असल्याचंही दिसतंय. इतकं भीषण वादळ या राज्यानं पाहिलं. दरम्यान शुक्रवारपासून सुरू झालेल्या वादळानं काहीशी उसंत घेतली असली तरी पुढचे काही दिवस हे वादळाचेच असण्याची शक्यताही आहे. त्यामुळे दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील राज्यांना अजूनही अलर्ट जारी करण्यात आलाय. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करतानाच प्रशासनानंही सज्ज असल्याचं सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.